गावी जाऊन आले ना तेव्हापासून सगळ्यांना माझ्या कामाचं रुटीन सगळं बदलून गेले आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ना माझ्या झोपेचं सगळं टायमिंग चेंज होऊन गेले. सकाळचा पण डोळा उघडत नाही आणि दिवसभर ना सारखी झोप येऊन जात्या. तुम्हाला पण असं होतं का नक्की मला कमेंट करून सांगा. रात्रीची भांडी घासून ठेवली होती ती सगळी लावून घेतली आणि चला म्हटलं गॅस पण पुसून घेऊया. आता जेवण काही जास्त करायचं नव्हतं, फक्त आम्हाला दोघांपुरतंच करायचं होतं कारण ह्यांनी काही सकाळी डब्बा नेला नव्हता. त्यामुळं चला पटकन सगळं आवरून घेतलं. कपडे पण लागलीच धुवून घेते. आता वरती काय टेरेसवरती वाळत घालायला जात नाही कारण एवढं प्रमाणाच्या बाहेर ऊन लागताना पायाला पण चटके बसतात आणि वरून खाली येईपर्यंत ना पूर्ण डोळ्यापुढे अंधार येते. त्यामुळे चला म्हटलं आजपासून ना खालीच कपडे वाळत घालायची, वरती का आता अजिबात जायलाच नको. दुपारी दोघं पण जेवायला बसलो होतो. जेवणामध्ये वरण भात पापड एवढंच केलं होतं कारण गावावरून आल्यापासून ना जास्त जरा पोट बिघडले, त्यामुळे 2-3 दिवस तरी ना झाले मी वरण भातच ना खाते. संध्याकाळी दवाखान्यात आले होते कारण गावी जायच्या अगोदर ना मी एकदा येऊन गेले होते. तेव्हा डॉक्टर बोलले जर पोटात नाही दुखायचं राहिलं तर तुम्हाला परत यावं लागेल. मग काय शेवटी नाहीच राहिलं, मला परत जावंच लागलं दवाखान्यात. येता येता चला म्हणलं थोडासा ना बाजार पण घेऊन जाया. आता एवढीशी चिठ्ठीसाठी मला ना दवाखान्यात जावं लागलं होतं कारण मला डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितल्या. मग काय दवाखान्यात जाऊन पहिली चिठ्ठी घेऊन आले. म्हटलं बघू, कारण इतक्या दिवस झाले गोळ्या खात्या पण काहीच काय फरक पडत नव्हता. घरी आले आणि पहिल्यांदा मग जेवणाला सुरुवात केली. आता ह्यांच्यासाठी ना मी काळ्या तव्यामध्ये गवारी केली होती आणि माझ्यासाठी काय सकाळचं वरण होतंच. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.